मध्यवर्ती पोलिसांच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला 30 ते 40 जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन असलेले नोंद आले होते. त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एमडी इतर नशिले पदार्थाच्या बाबतीत माहिती काढा. त्यानुसार आमची डीबी टीम एपी सावंत, चिटणी साहेब यांना माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण 2 आरोपी मिळाले होते. त्यात 6 किलो गांजा होता, ज्याची किंमत 72,000 होती. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक 10 ग्रॅम एमडी मिळालं होतं. त्या एमडीमध्ये जिच्याकडून घेतला ते अजून आम्हाला 2 मिळाले होते. असे 3 एमडीमध्ये आणि 1 गांजामध्ये मिळाले. आणि गांजामध्ये 72,000 रुपयाचे गांजा आहे आणि एमडीमध्ये टोटल 3,18,000 रुपयाचा आपण एमडी व इतर साहित्य देऊन जप्त केलेलं आहे आणि 3 आरोपींना आपण अटक केलेलं आहे. सर, गांजा विक्री करण्यासाठी कुठून आले का, कोण आरोपी होते यांची पार्श्वभूमी? आम्हाला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून. तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे. आरोपींची नावं याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणारा आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सोनवणे. आणि जो एमडी मिळालेला आहे त्या एमडीमध्ये एकूण 3 आरोपी आहेत. त्या 3 आरोपीचे नाव आहेत आकाश प्रेम पंजवानी, रोहित अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेठा खत्री अशी हे 3 आरोपींची 3 आरोपी एमडीमध्ये आणि 1 आरोपी गांजामध्ये अशी 4 नावं आहेत. एमडीची किंमत काय आणि एमडी साधारणतः त्याची 1 लाख रुपये किंमत आहे. 10 ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जप्त केला.